नाशिकमध्ये ऑटो रिक्षातून प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत जेरबंद केलंय। नांदुरनाका परिसरात रिक्षातून प्रवाशांना बसवून निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवत लूट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी प्रवीण घोडाईकुमार वय वर्ष 32 राहणार सिद्धिविनायक ट्रेड सेंटर निलगिरी बाग आडगाव हे मामा वाईन शॉप परिसरातून निलगिरी बागकडे जाण्यासाठी उभी असताना पांढऱ्या रंगाच्या रिक्षातील इस्मांनी त्यांना बसवलंय। मात्र रुद्र फार्म समोरील निर्जन ठिकाणी नेऊन 2 जणांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि मोबाईल आणि रोख रक्कम लुटून फरार झाले। या घटनेनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1च्या मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, पोलीस हवालदार शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि सुमित शिंदे यांनी परिसरातील तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। ते तपासादरम्यान संशयित रिक्षा नांदुरनाका गावाजवळील स्मशानभूमी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचत MH15 AK5631 या रिक्षासह प्रशांत अशोक भारसाकळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव आणि विजय भगवान मोरे राहणार नांदुरनाका आडगाव नाशिक या तिघांना ताब्यात घेतलंय। चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण 1,20,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, मनोज परदेसी, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड देसाई तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, अमित पवार आणि महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव यांच्या पथकानं केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत। दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप घोडाईकुमार हे आले होते। त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदुरनाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं। तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचंय। त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि त्याच्यासोबत इतर 2 यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले। अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील 3ही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे छोटा। असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गुन्ह्याच्या तपासाने सध्या 3ही आरोपींना अटक करून PCR साठी माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते। त्यांची PCR मिळालेली आहे। पुढील तपास सुरू आहे। वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक।